नमस्कार मित्रांनो, जेव्हापासून महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली व त्या अंतर्गत ज्या महिला लाभार्थी झाल्या व योजनेप्रमाणे दर महिन्याला 1500 रुपये लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा झाले किंवा जमा होणार आहे, ते बँक खाते हे DBT अंतर्गत आधार सीडिंग झालेले असले पाहिजे, तरच हे पैसे लाभार्थ्यांना मिळणार आहे. जर हे खाते आधार सीडिंग झालेले नसेल तर अर्जात जे बँक नमूद केली आहे त्यात पैसे येणार नाही. मित्रांनो, केंद्र सरकार व राज्य सरकारच्या जेवढ्या पण योजनांचा लाभ घ्यायचा असल्यास मिळणारे पैसे फक्त DBT अंतर्गत त्याच बँक खात्यात जमा होतात जे बँक खाते आधार सीडिंग लिंक केलेले आहे. नाहीतर कोणत्याही योजनांचा लाभ मिळत नाही. पण मित्रांनो, बहुतेक लोकांना हे DBT आणि आधार सीडिंग म्हणजे काय, त्याचा अर्थ काय, लिंक करण्याची प्रक्रिया काय आहे हे माहीत नाही. तेच आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. डायरेक्ट म्हणजे थेट, बेनिफिट म्हणजे लाभ आणि ट्रान्सफर म्हणजे हस्तांतरण. थेट लाभ हस्तांतरण. DBT म्हणजे सर्व सरकारी योजनांचे पैसे डायरेक्ट आपल्या आधार सीडिंग लिंक असलेल्या बँक खात्यात जमा होतात. यामध्ये मध्यस्थ कोणीही नसते. आधार सीडिंग म्हणजे आपले बँक खाते, आपला मोबाईल नंबर, आपला पॅन कार्ड नंबर किंवा रेशन कार्ड नंबर यासारख्या इतर आवश्यक सेवांशी आपला आधार क्रमांक लिंक करण्याची प्रक्रिया म्हणजे आधार सीडिंग होय.